मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमीला धक्का लागून त्या मुलीच्या हातून आता त्या बॅगा पडलेल्या असतात। त्यामुळे आता ती मुलगी तेथे जे दुपटं असतं ना, ते दुपटंसुद्धा भूमीच्या पिशवीत टाकते। पण हे भूमीला माहीतच नसतं, कारण समोरून आई योगेश्वरीची पालखी येत असते आणि त्या पालखीकडेच भूमी खूप वेळ पाहत असते। मग भूमी अगोदर त्या पालखीच्या पाया पडते आणि मनातच म्हणत असते, प्रार्थना करते की आई योगेश्वरी माझ्या बाळापर्यंत पोहोचव। म्हणून ती लगेचच आता घरी सुद्धा जायला निघते। तर दुसरीकडे रागिनी धावतच असते, कारण तो नाग तिच्या पाठीमागे लागलेला असतो। त्यामुळे ती खूप घाबरलेली असते। एका ठिकाणी अचानक थांबते, आपला घाम पुसते आणि मनातच विचार करते की हा नाग कुठून आला असेल अचानक। त्यानंतर ती हातात पाहते तर ते दुपटं नसतं। त्यामुळे ती घाबरते आणि म्हणते, बापरे, त्या नागाच्या गडबडीमध्ये ते दुपटं कुठे पडलं माहीतच नाही। आता काय करायचं, सगळं आपलं नशीबच फुटकं, असं म्हणून आता रागिनी स्वतःवरच चिडते आणि म्हणते, या भूमीच्या पाठीमागे ना अशा नेहमी कोणत्या तरी शक्ती असतातच ज्या तिला मदत करतात। नाही पण ते दुपटं असं रस्त्यात पडून चालणार नाही, ते पुन्हा मिळवायलाच हवं आणि मिळायलाच हवं असा रागिनी विचार करते आणि पुन्हा एकदा ते दुपटं शोधण्यासाठी मागे जाते। तर दुसरीकडे भूमी चाललेली असताना तिला गायकवाड सरांचा फोन येतो। तो कॉल रिसीव करत आता लगेचच भूमी विचारते की काय झालं सर, बोला ना। मग आता गायकवाड सर म्हणतात, सॉरी हा भूमी मॅडम, अचानक मला थोडीची तक्रार आल्यामुळे निघावं लागलं। मग त्यामुळे तुम्ही जनता चाळीत जरी आलात ना तरीही आपली भेट होणार नाही, आपण बोलू सावकाश, चालेल? तेव्हा भूमी म्हणते, हो चालेल। तेव्हा भूमी आता विचार करते, मला सुद्धा आता घरी जायला हवं, कारण सगळेजण माझी वाट बघत असतील आणि आकाश सुद्धा माझी काळजी करत असेल। तर आता दुसरीकडे आकाश हा भूमीची खूप वेळ वाट बघत असतो। भूमी अजून घरी आलेली नसते। मग आता आकाश म्हणतो, कॉलच करतो तिला, असं म्हणून तो कॉल करत असतो। तेवढ्यातच भूमी आता तेथे येते। मग आता आकाश लगेचच विचारतो, अगं भूमी, तू कुठे होतीस? अगं खूप वेळ झालं मी तुझी वाट बघत होतो। अगं मला तुझी एकदम काळजी वाटायला लागली, काय झालं तिकडे, काही समजलं का तुला? असे अनेक प्रश्न आता तो विचारतो। मग त्यानंतर भूमी काहीही बोलत नाही। हे पाहून तो म्हणतो, सॉरी हां, तू बस एकदा इथे अगोदर। मग आता भूमी तेथे बसते आणि एकदमच शांत होते। तेव्हा आकाश तिला पाणी प्यायला देतो आणि मग विचारतो, सांग ना भूमी, तू कुठे होतीस नक्की आणि तिकडे नक्की काय काय घडलं हे सांग बरं। अगं मला मान्य आहे तू मला सांगून गेली होतीस, पण किती वेळ भूमी? अगं मी तुझी खूप वेळ वाट बघत होतो आणि तुझी मला काळजी सुद्धा वाटत होती। तू शरीराने आणि मनाने अजूनही बरी झालेली नाहीयेस, तू किती दगदग करते ग भूमी, आणि अशा ठिकाणी तू मला घेऊन सुद्धा जात नाही। मग मी काय फक्त घरामध्ये अशी वाट बघत बसायची का भूमी? तेव्हा लगेचच भूमी म्हणते, रागवू नकोस ना प्लीज आकाश। त्यावेळी आकाश म्हणतो, मी तुझ्यावर रागवत नाहीये भूमी, अगं मला तुझी काळजी वाटते ना म्हणून मी बोललो। तेव्हा आता लगेचच भूमी म्हणते, तू शांत होशील का प्लीज, आता बस बरं, प्लीज बस ना आकाश। मग आकाश तेथे बसतो। तेव्हा आता लगेचच तो तिचा हात हातात घेतो आणि विचारतो, आता सांग मला नक्की काय घडलं होतं तिकडे, तुम्हाला काही सापडलं का, काही सुगावा लागला का? त्यावेळी भूमी म्हणते, त्या नर्सचा पत्ता तर मिळाला होता, परंतु ती नर्सच तेथे नव्हती आणि गायकवाड सरांना ते दुपटं सुद्धा नाही सापडलं। तेव्हा आकाशला सुद्धा वाईट वाटतं आणि मग तो म्हणतो, हे जेव्हा घडायचं आहे ना भूमी तेव्हाच घडतं। त्यावेळी भूमी म्हणते, तू म्हणतोस ना आकाश ते बरोबर आहे, अरे मला वाटलं होतं की आज अक्षय तृतीया आहे तर काहीतरी चांगलं घडेल आणि काहीतरी असा पुरावा हाती सुद्धा लागेल, पण नाही ना आकाश, आज सुद्धा काहीच सापडलं नाही। तेव्हा भूमी खूपच नाराज असते। ते पाहून आकाश म्हणतो, ठीक आहे, तू शांत राहा आणि पॉझिटिव्ह राहा। मग पुढे आता तो समजावू लागतो, मी काय म्हणतो, तू जसा विचार करतेस ना ॲक्च्युली तसा मी करत नसेल, पण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे, गुन्हेगार कितीही मोठा असेल ना तरीही कुठे ना कुठे काहीतरी क्लू सोडूनच जातो आणि कदाचित तो क्लू आपल्या डोळ्यासमोर असेल, पण मे बी आपली नजर पडली नसेल त्याच्यावर, किंवा आपण डोळ्यासमोर असून त्या अँगलने विचार नाही करत। गुन्हेगार पकडला सुद्धा जाणार आणि तो क्लू सुद्धा सापडेल काही दिवसामध्ये पोलिसांना। मे बी असं सुद्धा असू शकतं की तो क्लू आपल्या डोळ्यासमोर आहे पण तो आपल्याला आता दिसत नाहीये, पण तुला सांगू, एकदा तो सापडला ना की सगळं काही अगदी सॉल्व्ह होईल। तेव्हा भूमी म्हणते, तू म्हणतो ना आकाश तसंच होऊ दे, पण आत्या कुठे आहेत? तेव्हा आता आकाश लगेचच विचारतो, आता आत्याचं काय आहे भूमी, तू पुन्हा आत्यावर संशय घेऊ नकोस हां। तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे अचानकच आज आपल्याला एखादा क्लू सापडणं आणि आत्या अचानकच अशी घराबाहेर पडणं,
हे संशयास्पद नाही आहे का? तेवढ्यातच आजी आता तेथे येते आणि तिच्या पाठोपाठ रागिनी असते. मग आता भूमी, अगं काय ग, असं आजी विचारते. आजीसोबत रागिनीला पाहून आता भूमीला तर धक्काच बसतो की आत्या इथे कशी काय अचानक. मग त्यानंतर आजी विचारते, भूमी अगं किती वेळ शिदा ठेवायला, आम्ही इथे जेवायचं थांबलो ना सगळेजण तुझ्यासाठी. मग आता रागिनी लगेचच हसत विचारते, काय ग भूमी, गर्दी होती का देवळामध्ये? तेव्हा भूमी आता काहीच बोलत नाही. तर आत्याला असं समोर पाहून आकाश भूमीकडे जरा रागात पाहतो. त्यानंतर आता तो म्हणतो की भूमी जा बरं, तू जाऊन फ्रेश हो, मग आपण जेवायला बसूयात. त्यानंतर आता लगेचच आकाश म्हणतो की आत्या मानसीला जरा पानं घ्यायला सांगा. त्यानंतर आता रागिनी आत्या लगेचच किचनमध्ये जाते. त्यानंतर भूमीसुद्धा आता तेथून चाललेली असते. भूमी आता जरा नाराज दिसते म्हणून आजी विचारते, आकाश अरे भूमीचं काही बिनसलंय का? मग आता तो म्हणतो, नाही ग आजी, काही नाही, तू नको काळजी करू, होईल सगळं ठीक. इकडे भूमी आता रूममध्ये जाते आणि तेथे गेल्यानंतर ती दुपट्याची जी पिशवी असते पिशवी आणि ती पर्स कपाटामध्ये ठेवते. तर आता ते दुपटं थोडंसं बाहेर निघालेलं असतं, तर काही लक्ष त्याच्याकडे जात नाही. मग तिला नंतर आठवतं की त्या मुलीला मी जोरात धडकले होते, तिची माझी धडक झाली होती आणि माझं सामान खाली पडलं होतं. काही महत्त्वाचं सामान तर तिथे अजून पडलं नाही ना, मिस झालं नाही ना, हा विचार ती करते आणि पर्समध्ये शोधू लागते. पण तिचं सगळं सामान तसंच व्यवस्थित असतं. त्यानंतर आता लगेचच भूमी ते चेक करून घेते आणि ती पिशवी पाहायचीच राहते. त्यामुळे त्या दुपट्याबद्दलसुद्धा तिला काहीच समजत नाही. तर मानसी आता तेथे येते आणि म्हणते, ताई ऐक ना, अगं आकाश भाऊजी आत्ताच म्हणाले की भूमी गेली होती तिकडे, तुझ्या हाती काहीच लागलं नाही म्हणून. त्यावेळी भूमी म्हणते, लागलं तर नाहीच ग काही, मी रिकाम्या हाताने आले परत, परंतु बरेचसे प्रश्नसुद्धा घेऊन आले मी. त्यावरती आता लगेचच मनू म्हणते, म्हणजे मला नाहीच समजलं. तेव्हा आता भूमी लगेचच म्हणते, कसं आहे ना, ते एवढंसं बाळाचं दुखतं ते कोण आणि कसं घेऊन जाईल ग, आणि ते दुखतं जर पोलिसांना मिळालं तर काय कळणार काय होतं असं, आणि त्याच्यामुळे कोण अडचणीत येणार होतं सांग ना, मला तर काहीच कळत नाही. अगं तुला माहिती आहे का, ती नर्स जेथे राहते ना, तिच्या आसपास शेजारीच ती बुहारीन राहते. त्या नर्सशी आत्याचं कनेक्शन आहे आणि हे मला माहीत आहे. मग कशावरून त्या बुहारणीचं सुद्धा कनेक्शन नसेल? तेव्हा मनू म्हणते, हे सर्व प्रश्न व्हॅलिड आहेत, परंतु मला एक गोष्ट कळत नाही, ते एवढंसं दुखतं कोण लपवेल, का चोरेल? आणि तुला सांगू ताई, आपल्याला ते दुखतं असं क्षुल्लक वाटत असेल, परंतु ते तसं नाही आहे, त्यामध्ये ना एक रहस्य आहे ताई. तेव्हा भूमी आता त्या पिशवीकडे न पाहता पर्स तशीच ठेवते आणि लगेचच कपाट बंद करून घेते आणि म्हणते, तू म्हणते ना त्यामध्ये तथ्य आहे, नाहीतर ते दुखतं असंच कोण घेऊन जाईल ग? मग पुढे आता भूमी विचार खूप करते आणि म्हणते, तुला माहिती आहे का, गायकवाड सर हे माझ्याबरोबर आणि आकाशबरोबर बोलत होते ना, तेव्हा रागिनी आत्यासुद्धा हॉलमध्येच होत्या. हे सगळं बोलणं त्यांनी ऐकलं नसेल आणि त्या बोहरणीकडून असं अचानक ते दुपटं कसं गायब होईल आणि ती नर्ससुद्धा कशी काय गायब होईल, एवढा योगायोग कसा असू शकतो म्हणू? त्यावेळी मनू म्हणते, भूमिताई हे खरंच ना सगळं काही विचारात पाडण्यासारखं आहे. तेव्हा आता भूमी लगेचच म्हणते की माझं गट फिलिंग मला सांगते मनू, हे दुपटं आहे ना ते रागिनी आत्यांनीच गायब केलं असेल. पण मला हे एक कळत नाही की दरवेळेला हे असं कांड करून त्या नेहमी निसटून कशा जातात ग? तेव्हा आता मनू म्हणते, मलासुद्धा त्यांचं ना काहीच कळत नाही, सगळं काही अगदी विचित्रच आहे, मी तर ना कधी कधी थक्कच होते. आता भूमी पुन्हा एकदा म्हणू लागते, मनू ऐक ना, काहीतरी गडबड आहे, खूप मोठी गडबड आहे. आत्या आता म्हणतायत आपल्याला की मी सुधारले आहे, माझा मागच्या काही गोष्टींशी काही संबंध नाही वगैरे वगैरे, पण तसं नाही आहे अगं. त्यांची ना खूप मोठी गँग आहे, जी गँग त्यांना मदत करते आणि तीच हे सगळं काही कांड घडवून आणते. त्यातल्या त्यात ते यशपाल काका यांना घेऊन आले आहेत आत्या इथे. आता ते यशपाल काकांचा काही संबंध आहे का? मला सांग बरं म्हणू, त्यांच्याच गँगमधला एक सदस्य असणार आहे तो, मला तर असंच शंका यायला लागली आहे. आता त्यांच्यावर ना लक्ष ठेवायला हवं, भूमी म्हणते. तेव्हा मनू लगेचच विचारते, ताई पण एवढ्या सगळ्या गोष्टींवर तू एकटी कशी लक्ष ठेवशील? तेव्हा आता मी एकटी नाही, पण प्रशांतचा फोन आला होता की मला. मग आता लगेचच मनू म्हणते, मलाही आला होता, एकदा बोलत बसला की आपला बोलतच बसतो. मग तू त्याला हाताशी घेतलंय का, असं मनू विचारते. तेव्हा भूमी म्हणते, हो मी त्याला सांगितलं यशपाल काकांवर अगदी बारीक नजर ठेव म्हणून. आता बघू आपण, निदान त्याच्या हाती तरी काही ठोस पुरावा लागतोय का.
तर आता मनू त्याच गोष्टीचा विचार करत असते. तर दुसऱ्या दिवशी यशपाल एका माणसाला पैसे देत असतो. म्हणतो की आता बघ, तुझा आणि माझा व्यवहार हा संपला, मी तुझी उधारीही चुकवली आहे. तेव्हा एका फटक्यात एवढी उधारी चुकवली सुद्धा, असं तो माणूस हसतच यशपालला विचारतो. यशपाल म्हणतो हो. तर आता प्रशांत झाडाच्या पाठीमागे उभा राहून सगळं काही ते पाहत असतो. त्यानंतर इकडे त्या दोघांचं बोलणं मात्र सुरू असतं. समोर जो माणूस असतो ना, तो विचारतो पक्याची सुद्धा उधारी चुकवली आहे म्हणतात. मग आता यशपाल म्हणतो हो चुकवली. तेव्हा तो माणूस विचारतो काय लॉटरी वगैरे लागली की काय तुम्हाला? मग आता यशपाल हसतच म्हणतो आता मला लॉटरी लागली की हे समज, किंवा सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली ही हे समज. तुला तर तुझे पैसे मिळाले ना, मग झालं तर काम. दुसरीकडे प्रशांत आता त्या दोघांचं सगळं बोलणं ऐकत असतो. त्यानंतर आता लगेचच यशपाल हा त्या माणसाला म्हणतो की तुला जर अजून हवे असतील ना पैसे तर माझ्याकडे माग, ते पण व्याजाने. हां बरं ये चल, मग मोजून पैसे घे, असंही तो त्या माणसाला म्हणतो. त्यावेळी आता तो माणूस पैसे मोजत असतो तर यशपाल दाढी चोळतच तेथून निघतो. हा प्रशांतला हे सगळं पाहून धक्का बसतो आणि तो मनातच विचार करू लागतो की बापरे, एवढे 50,000 रुपये दिले याने, परंतु ताई तर म्हणत होती की हा एक समाजसेवक आहे म्हणून. त्यानंतर आता लगेचच प्रशांत हा त्या माणसाजवळ जातो. तर तो माणूस आता फोनवर बोलत असतो. त्याचं फोनवर बोलून झाल्यानंतर प्रशांत विचारतो काय हो दादा, यशपाल तुमच्याबरोबर बोलत होता ना, मग तो कुठे गेला आता? तेव्हा तो गेला पुढे, असा आता तो माणूस सांगतो. मग त्यावेळी प्रशांत म्हणतो अरे रे रे, मी 4 व्हीलर घेऊन आलो आहे ना, इथे गाडी लावायला व्यवस्थित जागा नाही, म्हटलं व्यवस्थित पार्क करावं. यशपाल हा माझा मित्र आहे, जरा त्याच्याबरोबर गप्पा माराव्यात, पण चुकामुक झाली आमची जरा, माझ्या गावचा आहे तो, बरं काही हरकत नाही हा काका, असं तो त्या माणसाला म्हणतो. तो माणूस आता विचारतो काय तुमच्या गावचा आहे म्हणजे? त्यावेळी तो पारोळी खुर्दचा आहे असं आता प्रशांत म्हणतो. त्यावेळी तो माणूस म्हणतो नाही, तो त्या गावचा नाही आहे. माणूस म्हणतो तो त्या गावचा आहे, पण हे ऐकलं नाही कधी त्याच्याकडनं. मग आता तुम्ही यशपालला कसं ओळखता असं प्रशांत विचारतो. तेव्हा आम्ही एकत्र काम करायचो ना, असं आता तो माणूस सांगतो. तेव्हा प्रशांत म्हणतो अच्छा, पण काय काय करायचात तुम्ही? तेव्हा तो माणूस जरा घाबरतो. तर प्रशांत म्हणतो सांगा ना हो दादा, नक्की काय काम करताय तुम्ही? तेव्हा तो माणूस जरा घाबरतो आणि म्हणतो की ते असं म्हणून तो काय काम करतो ते सांगतच नाही. तेव्हा लगेचच एक मुलगा तेथे येतो बाईकवर. मग आता तो माणूस लगेचच गाडीवर बसत मला घाई आहे असं म्हणून प्रशांतला सांगतो आणि त्या मुलाबरोबर तेथून जातो. तेव्हा आता तो माणूस तेथून गेल्यानंतर प्रशांत मनात विचार करतो फार काही कळलं नाही, परंतु त्याने 50,000 रुपयांची उधारी चुकती केली आहे हे सांगायलाच हवं ताईला. मग आता असं म्हणून तो लगेचच भूमीला कॉल करतो. तेव्हा भूमीच्या हातातच फोन असतो आणि ती लगेचच प्रशांतचा आलेला कॉल पाहून रिसीव करते. तेव्हा आता फोन रिसीव केल्याबरोबरच भूमी म्हणते बोलणारे प्रशांत. तेव्हा लगेचच आता प्रशांत म्हणू लागतो की अगं ताई, आत्ता मी यशपालला इथे एका माणसाबरोबर पाहिलं, मी त्याच्या मागावरच होतो, तो एका माणसाला भेटला आणि त्याची 50,000 रुपयांची उधारीसुद्धा चुकती केली. ऐकून आता भूमीला खूपच धक्का बसतो की याच्याकडे एवढा मोठ्या रक्कम आलीच कुठून. भूमीला प्रश्नच पडतो. त्यानंतर प्रशांत म्हणतो ताई, एवढं मोठं काही हाती लागलं नाही माझ्या, आणि यशपालना कदाचित रागिनी आत्याच्या गावचा आहे किंवा आहे की नाही याबद्दल सुद्धा थोडी शंकाच आहे. तेव्हा आता भूमी विचारते म्हणजे तुला काय म्हणायचंय प्रशांत? तेव्हा तो म्हणतो की अगं ताई, जेव्हा मी त्या माणसाकडे पारोळी खुर्दचा विषय काढला ना, आणि माझ्याकडे जरा घाबरतच पाहिलं आणि म्हणाला की मला ह्या अशा गावाबद्दल काही माहीत नाही. मग आता भूमी विचारते पण हा यशपाल आहे तरी कुठला नक्की? त्यावेळी आता प्रशांत म्हणतो तेच तर नाही माहीत ना, तो मला म्हणाला सुद्धा आम्ही दोघे एकत्र काम करायचो तो म्हणून, आणि तो काय काम करायचा ना ते सांगणार सुद्धा होता, परंतु तेवढ्यातच त्याचा दुसरा मित्र आला आणि तो तेथून निघून सुद्धा गेला. तेव्हा भूमी म्हणते प्रशांत, एवढंसं पुरेसं नाही आहे बाळा, आपल्याला ना ठोस पुरावा लागणार आहे. तू एक काम कर, तू ना यशपाल काकांवरती जरा लक्षच ठेव, ते कुणाला आणि का पैसे वाटत सुटले आहेत ना हे जरा शोधूनच काढ. तेव्हा आता प्रशांत म्हणतो हो ताई, डोंट वरी, मी अगदी यशपालवर लक्ष ठेवूनच आहे, काळजी घे ताई. मग आता भूमी म्हणते हो ठेवू. तर आता रागिनी हे सगळं काही बोलणं ऐकत असते. मग आता भूमी तेथून गेल्यानंतर जरा
रागिणीला धक्काच बसतो. ती म्हणते ही बया तर आता यशपालवर सुद्धा लक्ष ठेवून आहे, त्याला सांगायला हवं की सावध राहा म्हणून, आणि आता त्याच्या पायीना मीच अडचणीत यायचे असं म्हणून ती लगेचच त्याला कॉल सुद्धा करते. तेव्हा आता कॉल केल्यानंतर यशपाल काही कॉल रिसीव करत नाही म्हणून रागिणी आता वैतागते. तर दुसरीकडे भूमी आता किचनमध्ये जाते आणि विचार करत असते की प्रशांतला काहीही करून यशपाल काकांच्या बाबतीत ठोस पुरावा हा मिळालाच पाहिजे. तेवढ्यातच मनू आता तेथे येते आणि तेथे एका टोपलीमध्ये रानमेवा पाहते, चिंच, बोरे, करवंद. तेव्हा आता ती खूपच खुश होते आणि विचारते, ताई अगं कुणी मागवलाय हा रानमेवा, कारण बघ ना माझ्या तोंडाला ना पाणीच सुटलं. तेव्हा आता भूमी म्हणते आकाशने मागवलाय, तो म्हणाला की आमच्या मित्रांची पार्टी आहे म्हणून. तेव्हा आता मनू म्हणते की युनिक कन्सेप्ट आहे, पण असे कोणते मित्र येणार आहेत. तेव्हा काही नाही ग, शाळेतले मित्र येणार असतील असं आता भूमी म्हणते. मग मनूला ते खूपच आवडतं. त्यावेळी ती म्हणते मला सुद्धा ना आमच्या शाळेतले दिवस खूप आठवतात, कारण तेव्हा ना आमच्या शाळेच्या बाहेर एक आजी बसायच्या आणि तेव्हा आंबोळ्या, तोरणं वगैरे त्या खूप विकायच्या तेथे, आणि एक असं फळ होतं ते कापलं की ना असा स्टारसारखा शेप व्हायचा, खूप आंबट होतं ते, काहीतरी वेगळंच नाव होतं त्याचं. तेव्हा आता भूमी म्हणते करंगोळी नाव होतं त्याचं, असं छान हिरवगार असतं. पण आता काय रानमेवा राहिला सगळ्या रानात आणि आपण झालो शहरी. काही नाही ग, त्याचे मित्र येत असतील ना, ती सगळी पार्टीची तयारी मी करत होते, तेव्हा मी सुद्धा तयारी करू लागते हा असं मनू म्हणते. आणि त्या दोघीही मिळून आता तयारी करत असतात. तेव्हा लगेचच भूमी आता म्हणते अगं मनू, मला ना गेल्या काही दिवसांमध्ये ना आकाशसाठी असं काही करता नाही आलं ग, आणि त्याला वेळसुद्धा देता नाही आला. ती दुकटं, नर, सात्या या सगळ्यांमध्येच मी एवढी बिझी होऊन गेले ना की त्याच्याशी असं 10 मिनिट बसून छान बोलता सुद्धा नाही आलं ग. तो काही बोलत नाही बिचारा, पण मला माहिती आहे ना तो सगळं काही मिस करत असेल. या पार्टीच्या निमित्ताने तरी त्याच्यासाठी थोडं काहीतरी करता येईल. तेव्हा मनू म्हणते हो कर कर, कारण छान वाटेल मग भाऊजींना. आणि कसं आहे ना, या सगळ्या गोंधळामध्ये तुमचं एकमेकांकडे अजिबात दुर्लक्ष नाही झालं पाहिजे, आणि ते तू हो सुद्धा देणार नाही आणि हे माहिती आहे मला, असं म्हणून दोघेही एकमेकींकडे पाहून आता हसतात. त्यानंतर लगेचच आता भूमी समोर पाहते तर दरवाजाची बेल वाजते. मग आता ती म्हणते आले वाटतं सगळे, ऐक ना तू ना कैऱ्या कापून ठेव आणि चिंच आहेत ना त्यांना मीठ लावून ठेवू नको, नाहीतर पाणी सुटेल. मी बघते आकाश आणि त्याचे मित्र आले असतील. तेव्हा आता मनू हो असं म्हणते. तर भूमी म्हणते खाऊ नकोस हा काही. तेव्हा आता भूमी तेथून हसतच जाते. मग मनूला सुद्धा हसू आवरत नाही, ती भूमीकडे पाहतच राहते आणि म्हणते ताई आणि भाऊजींची केमिस्ट्री काय वेगळीच आहे ना. त्यानंतर आता लगेचच भूमी दार उघडून इकडे बाहेर येते, पण तिला तेथे कुणीही दिसत नाही. तेव्हा ती आता थोडी पुढे जाते आणि म्हणते कोणीच कसं नाही. तेव्हा सगळी जी लहान मुलं असतात ना ती भॉ असं भूमीला करतात आणि घाबरवतात. तर आकाश सुद्धा हसतच पुढे येतो. मग आता ती म्हणते काय अरे हे आकाश, तू म्हणाला होतास की तुझे मित्र येणार आहेत, मग कुठे आहेत रे तुझे मित्र. तेव्हा त्या छोट्या मुलांकडे भूमी कौतुकाने पाहते आणि विचारते हे तुझे मित्र आहेत का, पण कधी झाले रे तुझे हे मित्र. तेव्हा आता आकाश लगेचच म्हणतो अगं आपल्या बंगल्याच्या बाजूला छोटं मैदान आहे ना, तिथे हे सगळे क्रिकेट वगैरे खेळायला येतात, आणि 4-5 दिवसांपूर्वी मी तेथून चाललो होतो ना, तर यांचा बॉल माझ्या गाडीत पडला. मग हे सगळे आले माझ्याकडे बॉल मागायला. मग मी दिला यांना बॉल आणि म्हटलं की एका अटीवरच देईन, मला सुद्धा एक ओव्हर टाकायला द्यायची. तेव्हा त्यामध्ये मी हरलो आणि मग सगळ्यांना म्हटलं की मी हरलो ना मग मी तुम्हाला पार्टी देणार, कारण ही मुलं जिंकली ना. मग त्यांना म्हटलं उन्हाळ्याच्या रानमेव्याची पार्टी मी तुम्हाला देणार. तेव्हा भूमी म्हणते आकाश मला अगोदर सांगायचं ना रे. त्यावेळी आकाश म्हणतो तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून नाही सांगितलं. तेव्हा भूमी म्हणते मस्त हा आकाश, करूयात हा आपण छान पार्टी करूयात, पण अगोदर माझी ओळख तरी करून दे सर्वांबरोबर. मग आकाश लाडानेच म्हणतोय मुलांनो मी तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्या घरी एक मुलगी आहे जी मला खूप त्रास देते आणि खूप हट्ट करते आणि माझ्यावर तर अजिबात प्रेम करत नाही. ती हीच आहे, ही माझी बायको भूमी. मग भूमी आता आकाशकडे पाहतच राहते. ती विचारते काय रे आकाश तू असं सांगितलं का रे यांना.
तेव्हा त्यातीलच एक मुलगा म्हणतो, अगं खोटं बोलतोय आकाश दादा, तुझी गंमत करतोय तो. त्यावेळी दुसरी मुलगी सांगू लागते की खरं तर हा दादा ना आमच्यासमोर तुझ्याबद्दल खूप छान छान असं बोलत असतो. मग भूमी आता खूपच कौतुकाने आकाशकडे पाहत असते. मग पुढे आता ती मुलगी पुन्हा म्हणते की आकाश दादाने असं सुद्धा सांगितलं की ती माझ्यावर खूप प्रेम करते, असं म्हणून ती आपला चेहरा लपवत लाजत असते. तेव्हा आकाश हसतो आणि म्हणतो, काय ग, तू पण का लाजतीये? मग आता ती मुलगी म्हणू लागते, तू म्हणालास ना की मी सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणून मला लाजायला झालं. त्यानंतर तो मुलगा म्हणतो, मग आम्हीच म्हणालो दादाला की बघू दे तरी कोण आहे ती गोड मुलगी. तेव्हा आता भूमी खूप हसत असते आणि म्हणते, बरं बरं ठीक आहे, चला मला नावं तर सांगा मग सगळ्यांची. तेव्हा आता भूमी सगळ्यांना त्यांची त्यांची नावं विचारते, त्यांच्या हातावर टाळ्या देत मैत्रीचा हात पुढे करते. आता भूमी ही छोट्या मुलांमध्ये अगदी रमून गेलेली असते. ते पाहून आकाशला खूपच आनंद होतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अमोलीचं बाळ आजारी पडतं. डॉक्टर म्हणतात, मला असं वाटतंय की भूमी येत नसावी म्हणूनच बाळ आजारी पडले. तेव्हा अमोली घाबरते. तर आता दुसरीकडे आकाशला भूमी सांगत असते, अमोलीला फोन कर. तेव्हा तो म्हणतो, पण ती रिसीव करेल का? तर दुसरीकडे त्या ताई घरात असतात. मग अमोली म्हणते, बाळाला पाजण्यासाठी बाई शोधावीच लागेल आपल्याला. तर दुसरीकडे यशपाल खूपच दारू पिऊन आलेला असतो. तेव्हा रागिनी आत्या तुम्हाला घाबरते का, असं आकाश विचारतो. तेव्हा तिचं एक सिक्रेट मला माहिती आहे, असं आता लगेचच यशपाल म्हणतो. त्यामुळे आता आकाश खूपच घाबरतो. नेमकं रागिनी ते बोलणं ऐकते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.